हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला गाजर भरपूर प्रमाणात असं उपलब्ध असतं आणि यावेळेस आपण गाजराचे विविध प्रकार करतो आणि यामध्ये जे आहेत ते प्रामुख्यानं गाजर हलवा किंवा गाजराची वडी किंवा गाजर गुलाबजाम, गाजर मालपुवा असे आपण वेगवेगळे पदार्थ करतो. तर आज मी करते गाजर वडी. तर पहा कृती. सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथं मी 1 किलो जे गाजर आहेत ते स्वच्छ धुवून आणि मिक्सरवर ते बारीक करून घेतलेले आहेत. आणि जेव्हा आपण गाजराचे वेगवेगळे पदार्थ बनवतो तेव्हा आपण लाल भडक गाजर जेव्हा घेतो त्यावेळेस होणारा पदार्थ हा लालचूर आणि छान असा तयार होतो. आणि इथं मी जे गाजर घेतलेलं आहे ते 1 चमचा तुपावर आपण पहिल्यांदा शिजवून घेणार आहोत आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे. यामध्ये मी घालते 1 कप एवढी मिल्क पावडर. यावेळेस तुम्ही जेव्हा गाजराचा हलवा किंवा गाजर वडी जेव्हा बनवता त्यावेळेस आपण त्यामध्ये दुधाचा वापर करतो किंवा खव्याचाही वापर करतो. मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे. ज्या वेळेस आपण दुधाचे पदार्थ घालतो या हलव्यामध्ये किंवा वडीमध्ये त्यावेळेस जी गाजराची वडी आहे ती चवीला छान आणि स्वादिष्ट अशी लागते. आपण गाजर जेव्हा आणतो त्यावेळेस ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची असतात आणि ती सोलून नंतर आपण ती चिरून घेऊन नंतर मिक्सर मारलेला आहे. इथं जे गाजराचे आपण पदार्थ बनवतो त्यावेळेस गाजर किसून घ्यावे लागते. तर त्याऐवजी जर आपण असा गाजराचे तुकडे करून ते मिक्सरवर फिरवून घेतले तरीही चालू शकतं. इथं मी 1 कप एवढा डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे. आणि यामध्ये जेव्हा आपण डेसिकेटेड कोकोनटचा वापर करतो त्यावेळेस गाजराची वडी आहे ती चवीला छान लागते. गाजर हे व्हिटॅमिन सीनं भरपूर असं असतं. आपण गाजराचं सॅलड किंवा गाजराच्या कोशिंबिरी आहारात करतो तसाच आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो त्यात हा पदार्थ छान असा चवीला बनतो. इथं मी 200 ग्राम एवढी साखर यामध्ये घालते आणि ही साखर आहे ती आपल्याला वितळवून घ्यायची आहे. आणि हे जेव्हा आपण सर्व घातलेले पदार्थ आणि गाजराचा जो मिश्रण आहे ते एकजीव असं आपल्याला होईपर्यंत हलवून घ्यायचे. यासाठी आपल्याला हे मिश्रण जे आहे हे सतत हलवत असं राहायचं आहे. जेव्हा आपण गाजराचा हलवा किंवा गाजराची वडी बनवतो त्यावेळेस हे जे मिश्रण आहे हे पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ते हलवत राहावं लागतं आणि त्यामुळं ते तळाला लागू शकणार नाही. यासाठी आपल्याला ते हलवत राहायचं आहे. आणि यामध्ये आपण फूड कलरचाही वापर करणार आहोत. जर आपण जेव्हा कोणताही पदार्थ बनवतो त्यावेळेस त्यामध्ये थोडासा फूड कलरचा जर वापर केला तर तो दिसायलाही छान असा पदार्थ तयार होतो. आता इथं मी लाल कलरचा वापर केलेला आहे आणि हा जो लाल कलर घेतलेला आहे तो कोरडा जो मिळतो तो घातलेला आहे. आणि या कलरमुळे आपला पदार्थ जो आहे तो दिसायला छान दिसेल तसाच तो चवीलाही सुंदर असा असेल. जर तुम्हाला कलर घालायचा नसेल तर तुम्ही कलर स्किपही करू शकता. आणि पाहू शकताय तुम्ही इथं माझं जे गाजर वडीचं जे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे. आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या पदार्थांच्या बर्फी तयार करतो त्यावेळेस त्याचं साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित असणं तेवढंच आवश्यक असतं. त्यामुळं होणारा जो पदार्थ आहे तो छान तयार होतो. आणि इथं मी 1 चमचा तुपाचा वापर केलेला आहे. जेव्हा आपण कोणत्याही गोड पदार्थामध्ये तयार व्हायच्या वेळेस आपण जेव्हा तुपाचा वापर करतो त्यावेळेस तो पदार्थ चवीलाही छान लागतो. आणि हे मिश्रण आहे हे आपल्याला छान असं हलवून घ्यायचे. आणि जेव्हा आपण हे पदार्थ बनवतो त्यावेळेस आपण नॉनस्टिकच्या भांड्याचाच वापर करायचा आहे. कारण हे जे पदार्थ असतात ते कढईला चिकटू शकतात. त्यामुळं आपण ज्या भांड्याचा वापर करतो ते भांडंही व्यवस्थित असणं तेवढंच आवश्यक असतं. या वडीला साधारणपणे 20 ते 25 मिनटं एवढा कालावधी लागतो. कारण जेव्हा आपण गाजर जो किस असतो त्यामध्ये जेव्हा आपण साखर घालतो त्यावेळेस त्याला पाणी सुटून ते मिश्रण अजून जास्त पातळ होतं. तेव्हा आपण ते परत आपल्याला आटवून घेण्याचीही आवश्यकता असते.
आता हे जे बर्फीचं जे मिश्रण आहे ते घट्ट होऊ लागलेलं आहे आणि आपण ते ट्रेमध्ये घालून घेणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण अशी बर्फी बनवतो त्यावेळेस त्याचा व्यवस्थित गोळा होणं हे तेवढंच आवश्यक असतं. एका ट्रेमध्ये मी बटर पेपरला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला पिस्त्याचे काप, काजूचे काप आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आणि त्यावर आपण हे वडीचं जे मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत. आणि हे जे वडीचं मिश्रण जे आहे ते घालून झाल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असं सेट करून द्यायचं आहे. आणि जेव्हा आपण ही वडी घालतो त्यावेळेस ते मिश्रण भरपूर गरम असं असतं, पण जेव्हा आपण एक अर्धा किंवा 1 तासानंतर आपण ते थंड झाल्यानंतर ते आपण कापण्यासाठी घेणार आहोत. व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. आपल्याला ते व्यवस्थित असं करून घेतल्यानंतर एखाद्या भांड्याला आपण तूप लावून ते व्यवस्थित असं मिश्रण जे आहे ते आपण ट्रेमध्ये करून घेणार आहोत. अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर असा लागणारा हा पदार्थ आहे. आणि जेव्हा थंडीच्या दिवसात गाजर भरपूर प्रमाणात आपल्याला उपलब्ध असतं त्यावेळेस आपण हे पदार्थ करायला काहीच हरकत नाही. आणि हे आपल्याला पेल्याला किंवा एखाद्या वाटीला तूप लावून आपण ते छान असं सेट करून घेणार आहोत. आणि हे मिश्रण जे आहे ते ट्रेमध्ये फार छान असं सेट होतं आणि साधारणपणे आपण 1 तासानंतर आपण ती सेट झाल्यानंतर आपण ते गाजर वडी जी आहे ती कापून घेणार आहोत. याचे एकसारख्या आकारात आणि चौकोनी आकारात तुकडे कापून घेऊ शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कापणीच्या आकाराचेही काप याचे करू शकता. आणि इथं मी जी गाजर वडी तुम्ही पाहू शकता फार छान अशी आपली सेट झालेली आहे आणि चवीला छान असणारी आणि स्वादिष्ट अशी लागणारी ही गाजर वडी आहे. एखाद्या सणासाठी किंवा तुम्ही घरात जर पाहुणे आले असतील तर तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. इथे मी गाजर वडी जी आहे ती आपली कापून घेते. आणि हिवाळ्याच्या दिवसात असे उष्ण असे पदार्थ आपल्या खाण्यात असावेत. आणि आपण जे विटॅमिन सी न युक्त असं असणारं जे गाजर आहे ते आपण वेगवेगळ्या स्वरूपात आपण त्याचा आस्वाद घेतो. कशी वाटली माझी ही गाजराची बर्फी? यासाठी रेसिपी पूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट